पहिलाच बॉल या मॅच मधील दत्तासाठी अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर. सुरेशच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडले जाईल. धाब्याचा श्री गणेश टीम UA11 आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल स्लोवर वन इनफिल्डच्या वरून बॉल पाठवलाय फाईन लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बॉल जाईल सीमापार. 4 धाब्यांसाठी येतो हा देखील चौकार. 5 धाबा धाव फलकावरती एक बॉलच्या समाप्तीनंतर. दुसरा बॉल आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न. शरीरापासून दूर ठेवला बॉल. इथे मात्र डॉट बॉलने धावसंख्या स्थिर राहील 5 या धावसंख्येवरती. तिसरा बॉल देखील चांगला फटका. लॉंग लेगला बॉलचा येईल पुन्हा एकदा सीमा पार. 4 धावसंख्येसाठी येतोय दत्ता खरड्याच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार चौकार. फुलटॉस बॉल अलोंग द कार्पेट चाललाय लॉंग ऑन मध्ये. प्रोटेक्शन अवेलेबल तिथे मात्र मिळेल फक्त सिंगल. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 10. दोनही सामने गमावले त्या दोन्ही टीमने. त्यामध्ये पहिला विजय मिळवण्यासाठी या स्पर्धेमध्ये ते 88 चालू मैदानाच्या आत. धावा धाव फलकावरती 10 अंतिम बॉलचा खेळ बाकी. इथे देखील डॉट बॉलचे होते सांगता. ओव्हर नंबर 1 चा केले ते संपलाय. धावा धाव फलकावरती त्या 10. एक ओव्हर आणि 10 धावा धाव फलकावरती. पहिल्या 3 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्या गोलंदाज सुरेशने. त्यानंतर 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च करत कमबॅक केला या मॅच मध्ये. एक ओव्हर आणि धावा धाव फलकावरती 10 बिनबाद 10. 10 धावा धाव फलकावरती. चला लगेच फिल्डिंग सेट करा. आकाश आला गोलंदाजी मार्क वरती. पहिला ओव्हरचा खेळ संपला. 10 धावा धाव फलकावर. ऑन स्ट्राइक बॅट्समन दत्ता. एकही सामना जिंकला नाहीये UA11 आणि त्यानंतर मालविका 11 देखील. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती. टीमचा कॅप्टन आकाश सज्ज होतोय. कच्चा बॉल रिव्हर्स केलायचा होता. स्विच हिटचा प्रयत्न दत्ताच्या माध्यमातून. इथे मात्र येते डॉट बॉल. एक दोघेही बंधू एकमेकाच्या विरोधात. दुसरा बॉल फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे कमालीचे प्रयत्न. फक्त मिळेल इथे सिंगल. चांगले प्रयत्न सुरेश असावा तिथे बहुतेक मिड विकेटला. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग. बंधू राजांचा बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत होतो. फुल टॉस बॉल होता. इथे देखील बॅटची लिडिंग एज. शॉर्ट फाईन लेगला बॉल चाललाय. 1 रन मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कल्पेश देशमुख माहिती सांगत असताना 12 धावा धाव फलकावरती. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर सिंगल. 3 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज आकाशनं. पुन्हा एकदा बंधू राजांची बॅटल. बॅटिंग मार्क वरती छोटा बंधू आणि बॉलिंग मार्क वरती मोठा बंधू एकमेकाच्या विरोधात क्रिकेटच्या पटलावरती. चांगला बॉल आणि त्यामध्ये चांगला फटका देखील डीप मिड विकेटला. सुरेश आहे. बॉल फेकेल. चांगला बॅकअप
एक रन मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्या 13 या धावसंख्येवर. पहिला विजय मिळवायचा आहे दोनपैकी एका संघाला, त्यासाठी मॅच आपण पाहतोय. आकाशचा बॉल, चेंडू हवेमध्ये, जज करताय क्षेत्ररक्षक. एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. बॉल फेकेल सुरेश, तोपर्यंत देखील पुन्हा मिळेल सिंगल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या अंतिम मॅच मध्ये लीग स्टेज मध्ये खेळत असताना मालविका 11 कडून आकाश फेकत असताना 4 धाबा खर्च केलेत 5 बॉल मध्ये आणि 4ही बॉल मध्ये लगातारचे सिंगल आपण पाहिलेत. पुन्हा एकदा स्विच प्रयत्न. इथे मात्र येतो डॉट बॉल. 4च धाबा खर्च केल्या आकाशने या षटकामध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 14 धाबा धाव फलकावरती त्या टीम UA11च्या धावसंख्येवरती आपण पाहतोय. चांगलं षटक फेकलं कॅप्टन आकाशनं. धाबा खर्च केला फक्त 4. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धाबा धाव फलकावरती आहेत. बिनबाद 14. गोलंदाजी मार्क वरती. स्वतः टीमचे सर्व संजय मोरे. प्रथमच या स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करतायत. गतवर्षी देखील यांना गोलंदाजी करताना पाहिलं होतं आणि या वर्षी देखील 14 धाबा धाव फलकावरती. इथे मोठा फटका खेचायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता चांगली सुरुवात या षटकामध्ये संजय मोरे करत असताना. दुसरा बॉल फक्त दिशा दिले. वेल स्टॉप. चांगली फिल्डिंग. इथे मिळेल 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवरती. आता मजा येईल मॅच मध्ये. कशा रीतीने रणने ते अखेल या गोलंदाजाच्या विरोधात दत्ता. संजय पुन्हा एकदा सज्ज. चांगला बॉल. फटका बसलाय. फील्ड चांगली होते. अचूक थ्रो देखील सुरेशच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग या मॅच मध्ये आपण पाहतोय मालविका 11 संघाच्या माध्यमातून. आणि ते मात्र मिळेल 1 रन 1च्या मदतीने 16 धाबा धाव फलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. इट इज वाईड. अंपायर डिसिजन. वाईडच्या साईनं धावसंख्या 1 ने पुढे जाते. 17 धाबा धाव फलकावरती. महाराष्ट्रीयन आकडा धाबा धाव फलकावरती 17. बिनबाद 17. चांगली सुरुवात आहे परंतु गोलंदाजी देखील चांगली. स्लॉट मध्ये चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल, करणार नाहीये चुकी. पहिला धक्का 17 या धावसंख्येवरती. पहिला खतरा बसलाय टीम UA11 ला. बाकी या षटकातील 17 धाबा धाव फलकावरती. यावेळी देखील वेगवान बॉल होता, समजला नाहीये बॅट्समन निखिलला. इथे मात्र डॉट बॉल. अंतिम बॉलचा खेळ बाकी. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये. फक्त धाबा खर्च केल्या 3. फुल टॉस बॉल. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत. इथे मात्र एका हातामध्ये कॅच पकडले. कमालीची कॅच अफलातून. कमालीचं स्पेल हाताळलं टीमचे सर्व संजय मोरे यांनी देखील. कदाचित त्यांना प्रश्न पडला असेल की अगोदरच्या मॅच मध्ये देखील मी षटक हाताळला असतं तर कदाचित माझा संघ पुढे सरकला असता. तर समीकरण 17 या धावसंख्येवरती दुसरा खतरा लागत असताना टीम UA11 ला बॅट्समन निखिलच्या स्वरूपामध्ये. 3 ओव्हर मध्ये 17. अंतिम षटक बाकी असेल.
गोलंदाजी मार्क वरती. बॉलर नेम प्लीज. प्रसाद. प्रसाद येतोय गोलंदाजी मार्क वरती. 3 ओव्हरमध्ये 17 या षटकामध्ये धावा वाचवायला लागतील. लो स्कोरिंग मॅचकडे जर आपल्याला पाहायचं असेल मालविका 11ला तर या षटकामध्ये कमीत कमी धावांचं षटक देखील फेकावं लागेल. परंतु बॅलन्स टार्गेट सेट करायचं असेल तर UA 11ला देखील या षटकामध्ये धावा जमवणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये आपण पाहू. रॉयल 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन 11. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट द्या. भावेश देशमुख भन्नाट फॉर्म मध्ये. त्याला इन ॲक्शन मध्ये आपण पाहू रॉयल 11च्या माध्यमातून. पहिलाच बॉल हुकचा फटका. बॉल जाईल सीमापार. फाईन लेग मध्ये येतोय सोन्याच्या बॅट मधून हा षटकार. 23 धावा धाव फलकावरती. आर्यन 11 आपण देखील टॉस रिपोर्ट द्यायचा आहे. खरं अर्थानं क्वालिफिकेशनचं गणित अगदी सोपं आहे. कारण पहिल्या ग्रुप ए मध्ये आपण पाहिलं तर रॉयल 11 2 पैकी 2 सामने जिंकलेत आणि SR 11 3 पैकी 2 जिंकलेत. बॉल हवेमध्ये. अफलातून कॅच टिपले छोट्या क्षेत्ररक्षकांना आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. चांगली फिल्डिंग हे अगोदर करणं गरजेचं होतं. फिल्डिंग मध्ये 100% प्रतिसाद आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी मालविका 11 केली असती तर कदाचित हा संघ देखील आपल्याला क्वालिफिकेशन मध्ये पुढे सरसवताना दिसला असता. 23 या धावसंख्येवरती जितेश देखील बाद होईल. नवीन बॅट्समन जाते ओमकार. धावा धाव फलकावरती 23 या अंकावर. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. रॉयल 11 आणि रॉयल 11 आणि आर्यन 11 हा सामना आपण पाहतोय या मॅच नंतर इन ॲक्शन मध्ये. इथे देखील बॅटची लीडिंग एज. चकमा देऊन चाललाय फिल्डरला. लॉंग स्टॉप मध्ये बॉल 4 धाब्यांसाठी येतो चौकार. 27 धावा धाव फलकावरती. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी. रॉयल 11 आणि आर्यन 11. तुकारामजी मोरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला लवकरात लवकर षटक संपवा. अतिरिक्त वेळ घेऊ नका. 27 धावा धाव फलकावरती. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी. कमालीचा बॉल. लाईन मध्ये आता बदल केला. चांगली गोलंदाजी. मागे घेतला या बॉलला. समर इन डिलिव्हरी पडल्यानंतर खालीच राहिला बॉल आणि त्यानंतर डॉट बॉलचे होते सांगता. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी. 27 धावा धाव फलकावर. अंतिम 1 बॉल बाकी आहे. यस आणखी एक डॉट बॉल फेकत असताना कमालीचा बॉल. वेगवान बॉल होता हा देखील. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल इथून बाद. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 27. येणारे 24 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज असेल पहिला विजय मिळवण्यासाठी तो मालविका 11 संघाला. टॉस जिंकला टीम आर्यन 11 आणि स्वीकारलाय ते सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय. प्रथम बॅटिंग करेल या नंतरच्या मॅच मध्ये आर्यन 11 आणि त्यानंतर गोलंदाजी करताना दिसेल तो रॉयल 11.
चला लगेच फील्ड सेट करा. UA11 दत्ता कराडे आपणास विनंती आहे. चिमुरडे देखील आपण क्षेत्ररक्षणासाठी पाहतोय. स्क्रीनवरती पहा तुम्ही चिमुरडे विकेटवरती फिरतायत. ते देखील फिल्डिंग करताना अगदी कमी वयामध्ये ग्राउंडचा अनुभव आता ते घेताना दिसतील मैदानाच्या आतमध्ये. यंगस्टर KGPL चे यंगस्टर आता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना तुम्ही पाहताय. कॅमेरामॅनला आमच्या विनंती असेल की त्यांच्याकडे आपण कॅमेरा जरा दाखवा. प्रत्येक यंगस्टर हे भवितव्य आहेत खऱ्या अर्थानं KGPL च्या पर्वाचे. प्रत्येक पर्वामध्ये ते खेळताना दिसतील. यंगस्टर आहेत. चोवीस बॉल आणि 28 ची गरज आहे. ऑन स्ट्राइक बॅट्समन महेश, नॉन स्ट्राइक वरती आकाश. पहिला बॉल 28 चा पाठलाग करत असताना बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षकांना कॅच सोडले. इथे मिळेल 1 रन. 23 बॉल आणि 27 ची गरज आहे. आनंद घेत आहे त्या मॅचचा खऱ्या अर्थानं. किती यंगस्टर तुम्ही पाहताय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक छोटा, त्यानंतर पॉइंट मध्ये छोटा क्षेत्ररक्षक आणि कव्हर मध्ये छोटा क्षेत्ररक्षक. इथे डॉट बॉल येतोय. 1 रन स्कोर कार्ड वरती. 28 चा पाठलाग करायचा आहे. दोन बॉल आणि 1 रन धाव फलकावरती. तिसरा बॉल देखील चांगल्या रीतीने फेकलाय गोलंदाजानं. 3 बॉल आणि रन धाव फलकावरती फक्त 1. 28 चं लक्ष छोटा आहे. चला झटपट केला. अतिरिक्त बेल घेऊ नका. 3 बॉल आणि रन फक्त 1. हाफ ट्रॅकर इथे देखील फटका फसलाय. चांगली फिल्डिंग. रन मिळेल इथून 1 च्या मदतीने 2 धाबा धाव फलकावरती. बॉल संपले 4 या षटकातील. चांगली गोलंदाजी बॅट्समनच्या विरोधात करतोय गोलंदाज अमोल. महेश आणि आकाशच्या विरोधात चांगली गोलंदाजी अमोलची. पहिला बॉल सिंगल, 2 लगातारचे डॉट बॉल आणि त्यानंतर 1 सिंगल. 4 बॉल फेकले, त्याने 2 धाबा खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर बॅटला ब्रश करून बॉल चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला धक्का लागला इथून टीम मालविका 11 ला महेशच्या स्वरूपात. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी अमोलची. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. वाईटच्या साईनं धावसंख्याला 1 ने पुढे जाते. 3 धाबा आहेत धावफलकावरती. जबरदस्त स्कोरिंग. कल्पेशजी देशमुख कालच्या दिवसामध्ये देखील चांगली साथ आणि आजच्या दिवसामध्ये देखील 3 धाबा आहेत धावफलकावरती. प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत अचूकरीतीने पोहोचवतात. किती बॉलमध्ये किती धाबा करायच्या, त्यानंतर किती धाबा धावफलकावरती आहेत. 3 या धावसंख्येवरती 1 विकेट बाद. 28 चं टार्गेट आहे. 25 ची अजूनही गरज आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज. इथे मात्र येतोय डॉट बॉल. डॉट बॉल 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती 3 येणारे 18 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज आहे ती टीम
मालविका इलेव्हनला युया इलेव्हनच्या संघाच्या विरोधात खेळत असताना. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती दत्ता खराडे गोलंदाजी मार्कवरती. पंचवीसची गरज आहे 18 बॉल मध्ये. गावठाणेंकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय दत्ता. समोर बॅट्समन आकाश. चांगला बॉल, छोटा क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, कमालीची फिल्डिंग. इथे मिळेल फक्त एकच्या मदतीने धावसंख्या 4 आहे अंकावर. 24ची अजूनही गरज आहे. चार धावा, 24ची अजूनही गरज आहे. इथे मात्र टेस्ट लाईन अतिरिक्त उचली घेतल्या बॉलला. बाउन्स आला, सरप्राइझिंग डिलिव्हरी. आणि इथे मात्र डॉट बॉल, सिंगल मिळते बाईटच्या स्वरूपामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता टेस्ट लाईन फेकली होती दत्तानं आणि त्यानंतर डिफेन्स देखील त्याच पद्धतीनं. 5 धावा धाव फलकावर. आनंद घेत आहेत मॅचचा दोन्ही संघ, कारण त्यांना देखील माहिती आपला प्रवास या स्पर्धेतून संपलाय. जाता जाता थोडी मजा घेऊया त्याच पद्धतीनं. चांगला फटका होता, चांगली फिल्डिंग. इथे मिळते ती सिंगल. पुनश्च धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 अंकावरती. संजय मोरे यांच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज सागर देशमुख यांच्या माध्यमातून. जबरदस्त फटका, गॅप मध्ये आहे बॉल. 2 क्षेत्ररक्षक करतायत प्रयत्न, परंतु बॉल थांबणार नाहीये. जाईल सीमा पार. पारितोषिक आल्यानंतर लगेच मारलाय चौकार. संजय मोरेंच्या बॅट मधून येतो चौकार. 10 धावा धाव फलकावरती. 3 चौकार मारल्या तरी सागर देशमुख यांच्याकडून पारितोषिक आहेत लगातारचे. सागर देशमुख यांच्याकडून 3 लगातारच्या चौकार मारले तरी पारितोषिक आहे 3000चं. दुसरा देखील चांगला फटका घेतला अलॉंग द कार्पेट. वेगानं बॉल चाललाय डीप मिड विकेटला. 1च रन मिळेल. 11 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉलचा खेळ बाकी दत्ताच्या षटकातील. चांगला फटका, आकाशचा क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र सहजरित्या बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमापार चौकार. 15 धावा धाव फलकावरती. 13ची अजूनही गरज आहे. बारा बॉल आणि 13ची गरज आहे.
12 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. जितेश आलाय गोलंदाजी मार्क वरती उर्फ सोन्या. एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहिला त्यानंतर तो लगेच आउट झाला. त्याच कारणास्तव धावसंख्या थोडी कमी उभारू शकला तो UA11. 12 बॉल 13 ची गरज. जितेश 12 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे प्रतिस्पर्धी टीमला. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्क वरती. जितेशचा पहिलाच बॉल स्लोवर वन पद्धतीने डॉट बॉलची होती. सांगता 11 बॉल आता 13 ची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच होती तिथे मात्र 11 बॉल 13 चं समीकरण. पारितोषिक आलंय सागर देशमुख यांच्याकडून 3 लगातारचे षटकार 3000, त्यानंतर 3 लगातारचे चौकार 2000. त्यासाठी प्रयत्न देखील चालू आहेत मैदानाच्या आत. डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील ती 15 या धावसंख्येवरती. तिसरा बॉल वेगानं फेकला. हो वॉटर फिल्डिंग, चांगली फिल्डिंग केली आहे क्षेत्ररक्षकानं आणि इथे मात्र एकच रन मिळेल. 1 च्या मदतीने धावसंख्या 16 विदाउट लॉस, 1 विकेट लॉस. मालविका 11 एक विकेट गमावलाय त्यांनी महेशच्या स्वरूपामध्ये. हाफ ट्रॅकर चांगला फटका इनफील्डच्या वरून. 2 क्षेत्ररक्षक छोटे नन्हे मुन्ने प्रयत्न करतायत. कमालीची फिल्डिंग, टाळ्या वाजल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये एक अफलातून फिल्डिंग केली या खेळाडूनं मैदानाच्या आतमध्ये. कमालीची फिल्डिंग, दात देखील दुसरा छोटा क्षेत्ररक्षक त्याला देतोय. अफलातून भवितव्य आहेत खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दत्ता आहे, करणार नाही चुकी. इथून माघारी परतेल आकाश. नवीन बॅट्समन केतन हा देखील यंगस्टर. KJPL मध्ये आपण यांना पुढे खेळताना निश्चित पाहू. इथे मात्र शरीर यष्टीवरती बॉल आदळतोय. आनंदाचं वातावरण आहे. KJPL 2024 पर्व 6व्या मध्ये आपण पाहतोय. और ओ व्हाट शॉट यार, पाठवला सीमा पार बॉल. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. डायरेक्ट समालोचन कक्षेवरती बॉल आदळला आहे. किती आनंद झाला असेल या बॅट्समनला देखील. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा तुम्ही. कमालीचा फटका, प्रॉपर टायमिंग ना बॉल पाठवला खऱ्या अर्थानं समालोचन कक्षेच्या अगदी वरती. पुढे खऱ्या अर्थानं खेळाडू आपल्या नावाची छाप सोडेल आपल्या गावासाठी आणि त्यानंतर KJPL मध्ये देखील. कमालीचा फटका, केतन मारलाय तो षटकार कमालीचा. आता करायचं तिथून 24 धावा, 4 ची गरज आहे. संजय मोरे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आला त्या षटकारासाठी. 6 बॉल आणि आता 4 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती अथर्व, आणखी एक यंगस्टर आणि पहिल्याच बॉल वरती महत्वाचा धक्का दिलाय. टीमच्या सर्वाला पाठवलंय माघारी. दर्शन जातोय. आणखी एक यंगस्टर पाठवायचा ना मालविका 11. अजून मजा आली असती या मॅचला.
5 बॉल 4 ची गरज आहे. इथे देखील एक. 3 ची गरज आहे. इथून बॉल शिल्लक आहे 4. यंगस्टरला जास्त प्राधान्य दिलं या मॅच मध्ये. फ्युचर आहेत KJPL चे. व्हॉट अ शॉट यार. पुन्हा एकदा बॉल पाठवला फाईन लेगला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु बॉल जाईल सीमा पार. मॅन ऑफ द मॅच केतन शेलके. 3 बॉल मध्ये 10 धावा.